तेव्हा हे असे आपले लोकप्रतिनिधी एकमेकांनाच मारामारीसाठी चॅलेंज देत आहेत। एका वादाकडून दुसऱ्या वादाकडे वेगाने धावणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं करायचं काय हा पेच अजित पवारांसमोर आहे। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी नैतिक आणि राजकीय दबाव वाढतोय। एकीकडे त्यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडचं अतिशय महत्त्वाचं कृषी खातं काढून त्यांना दुसरं खातं देण्यावर देखील विचार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। माणिकरावांकडून कृषी खातं काढून घेणं एक वेळ सोपं असेल, पण ते द्यायचं कोणाकडे हा प्रश्न राष्ट्रवादीला सतावत असेल। पाहूया। सभागृहात रमी खेळणं आणि शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं कृषी मंत्री कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवलाय। माणिकरावांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नाही असं ठामपणे सांगितलंय। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, याबरोबर नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशीच माहिती सुरुवातीला आली होती। कात्रीत अडकलेल्या राष्ट्रवादीत वेगळ्याच पर्यायाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणं अवघड असल्यानं तुर्तास खाते बदल करणं हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे। कोकाटेंना ओसाड गावची पाटीलकी वाटणारं कृषी खातं त्यांच्याकडून काढून घेण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे। त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत। मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील, ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील। तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोकाटेंवरून सरकारवर टीका सुरूच ठेवली। आव्हाडांनी तर कोकाटेंना मुख्यमंत्री करा अशी अतिशयोक्तीही साधून घेतली। तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात, त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्हीच स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। आता मंत्र्यांनी काय केल्यानंतर मग त्याचं फक्त खातं बदलायचं हा नवीन पॉइंट मला वाटतं आता या ठिकाणी आलेला आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये, काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला त्यांनी राजीनामा दिला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगावं का शासन खरंच भिकारी झालंय का? तर मग आम्हाला भीक मागू आंदोलन तरी करावं लागेल। जर स्वतः एखादा मंत्री म्हणत असेल की शासन भिकारी आहे, तर मग शासनाने त्याचं उत्तर द्या। सामाजिक न्याय काँग्रेसनंही कोकाटेंच्या आडून मुख्यमंत्री फडणवीसांवर वार करून घेतले। सर्वात लाचार मुख्यमंत्री अशी संभावना हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही। संजय शिरसाट, संजय गायकवाड आणि योगेश कदम, त्यानंतर कोकाटे, हा सर्व जे काही चाललंय हे मुकाट्यानं निमूटपणे सहन करण्याची एक वास्तविकता ही देवेंद्र फडणवीसांच्या वाट्यावर आलेली आहे। ते काहीही करू शकत नाही, कोणाला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही, कोणावर कोणत्याच स्वरूपाची ॲक्शन करू शकत नाही, कारण ते अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातले लाचार असे मुख्यमंत्री आहेत। कोकाटेंच्या वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर आपलं मत व्यक्त केलंय। अजित पवार मात्र यावर अजून बोलायला तयार नाहीयेत। यामागचा गौडबंगाल काय असा प्रश्न विचारला जातोय। विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये
त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय आहे त्याची पडताळणी होईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये, बोलले असतील तर बोलू नये. धन्यवाद. 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 राष्ट्रवादीतील या पेचप्रसंगापासून भाजपच्या इतर नेत्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला दूर ठेवलंय, तर महायुतीचा धर्म पाळू अशी भूमिका शिंदेंच्या शिलेदारांनी घेतली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्वेसर्वा अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, त्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. परंतु तो माणूस असा बोललेत ते, त्यांच्या मागची भावना काय, का बोलले, मला वाटतं तुम्ही जर त्यांनाच विचारलं तर बरं होईल. माणिकराव कोकाटेंकडचं कृषी खातं काढणं एक वेळ सोपं असेल, पण ते द्यायचं कुणाकडे हा प्रश्न राष्ट्रवादी पुढे असेल. त्यात कमी महत्वाचं खातं घेऊन कोकाटे शांत बसतीलच याचीही खात्री नाही. या सगळ्या प्रकरणात अजित पवार स्वभावाच्या विपरीत शांत आहेत, पण काहीतरी कठोर निर्णय लवकर घ्यावा लागणार याची जाणीव त्यांनाही नक्कीच असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.